of chapter current electricity, in which we are going to cover numericals based on the meter bridge. आपल्याला सर्वांना माहित आहे मीटर ब्रिज मध्ये आपण जी काही मीटर ब्रिज वायर घेतो ही अराउंड 1 मीटर लेंथ एवढी असते, म्हणजे Lx + Ly = 100 सेंटीमीटर. तर आपण मीटर ब्रिजचे न्यूमेरिकल्स पाहण्यापूर्वी काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स आहेत. नंबर 1, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की सायन्स फॉर कोचिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे. तुम्ही सर्वांनी ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये नेसेसरी इन्फॉर्मेशन भरा आणि ते भरल्यानंतर आपला क्लासेसचा जो काही बॅच कोड आहे जो मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रोव्हाइड केला आहे तो बॅच कोड टाकून रिक्वेस्ट सेंड करा. मी ती रिक्वेस्ट अप्रूव्ह करून घेईन. 2 नंबरची अनाउन्समेंट अशी आहे ती उद्यापासून म्हणजे 11 जुलैपासून आपण क्लास 11 ची लेक्चर सिरीज सुद्धा सुरू करत आहोत. क्लास 11 च्या लेक्चर सिरीज मध्ये आपण त्यांचा फाउंडेशन कोर्स प्रथम कंप्लीट करणार आहोत. फाउंडेशन कोर्स म्हणजे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले शिकणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स पण शिकणार आहोत. एक ग्राउंड रियालिटी 11th आणि 12th ची त्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर कृपया ते पण व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पहा, जेणेकरून तुमचं सुद्धा रिव्हिजन होईल आणि जे विद्यार्थी क्लास 11 मध्ये ऍडमिशन्स घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा ते व्हिडिओज तुम्ही पोहोचवा. ओके. 3 नंबरची अनाउन्समेंट अशी आहे की आपलं क्लास 10 चे लेक्चर सिरीज सुरू झालेली आहे. तर ही लेक्चर सिरीज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ओके. उद्यापासून म्हणजे डेट 11 पासून आपले लेक्चर्स हे रेग्युलरली अकॉर्डिंग टू टाइम टेबल होणार आहेत. म्हणजे क्लास 12 चे आपले 2 लेक्चर्स डेली होणार आहेत, क्लास 11 चे सुद्धा आपले 2 लेक्चर्स डेली होणार आहेत आणि क्लास 10 चे सुद्धा आपले लेक्चर्स डेली होणार आहेत. अजून एक महत्त्वाची सूचना अशी आहे आणि ती म्हणजे आपण 20 जुलैपासून आपण MST CET बॅच सुरू करत आहोत. MST CET फॉर 2021 म्हणजे तुमची जी काही बॅच आहे 12वी त्या विद्यार्थ्यांसाठी आपण 20 जुलैपासून CET ची बॅच सुरू करत आहोत ऑनलाईन आपल्या ऍपवरती. ठीक आहे. आता समजा हे न्यूमेरिकल्स आपण कव्हर केल्यानंतर याची जी काही PDF आहे, याचे जे काही सोल्युशन्स आहेत किंवा आपण जे काही शिकणार आहोत या शिकलेल्या सगळ्या नोट्स तुम्हाला आपल्या ऍपवरती भेटतील आणि मी काही नोट्स आपल्या ऍपवरती शेअर सुद्धा केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता मीटर ब्रिजचे न्यूमेरिकल्स पाहूया आणि मी 100% शुअर आहे, 100% मला खात्री आहे की हे न्यूमेरिकल्स तुम्हाला समजतीलच आणि तुम्ही प्रॉपरली लक्ष देऊन करा. कारण मी तुम्हाला एक न्यूमेरिकल एक असाइनमेंट असे न्यूमेरिकल्स कव्हर करणार आहे. म्हणजे मी समजा या लेक्चर सिरीज मध्ये 5 न्यूमेरिकल्स कव्हर केले तर तुम्हाला 5 असाइनमेंट्स असणार आहेत. ओके. ठीक आहे. चला तर मग आपण सुरू करूया मीटर ब्रिज न्यूमेरिकल्स. सुरू करण्यापूर्वी थोडंसं रिव्हिजन करूया, जेणेकरून न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ठीक आहे. ओके. किंवा प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण बघूया आपण मीटर ब्रिज मध्ये काय बघितलं होतं. आपण मीटर ब्रिज मध्ये हे पाहिलेलं आहे की आपण लेफ्ट गॅप मध्ये एक अननोन रेजिस्टन्स घेत असतो आणि त्या अननोन रेजिस्टन्सला आपण काय म्हटलं होतं, द व्हॅल्यू x. राईट. या अननोन रेजिस्टन्सला आपण x म्हटलं होतं आणि हा जो रेजिस्टन्स आहे विच वी हॅव टेक फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स तर आपण R म्हटलं होतं. हा नोन रेजिस्टन्स असतो आणि हा कसा रेजिस्टन्स आहे, अननोन रेजिस्टन्स. मग आपण एक मीटर ब्रिज वायर घेतली होती आणि मीटर ब्रिज वायर आपल्याला सर्वांना माहित आहे की ही मीटर ब्रिज वायर 1 मीटर एवढ्या लेंथची असणार आहे. ठीक आहे. राईट. ओके. आणि आपण या ठिकाणी मध्ये गॅल्व्हनोमीटर घेतलेला जॉकी आणि आपण ती जॉकी वेगवेगळ्या पॉइंट्स वरती प्लेस केलेली. एक पॉइंट असा आला की गॅल्व्हनोमीटर आपल्याला नल डिफ्लेक्शन शो केलं. राईट. गॅल्व्हनोमीटर आपल्याला नल डिफ्लेक्शन शो केलं आणि मग व्हीटस्टोन्स ब्रिज आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत आणि व्हीटस्टोन्स ब्रिज मध्ये आपण पाहिल्याप्रमाणे की नल डिफ्लेक्शन जर असेल तर हे बॅलन्स नेटवर्क आहे आणि आपण मीटर ब्रिज मध्ये याचं फायनल एक्सप्रेशन काय केलं होतं ते असं काय, दिस बाय दिस इज इक्वल टू दिस बाय दिस. आता ऍक्च्युअली समजा हा जो D हा नल पॉइंट आहे, सपोज दिस नल पॉइंट D is at a distance Lx from the लेफ्ट साइड. आता लेफ्ट साइड पासून Lx अंतरावरती आहे आणि असं मानूया की राईट साइड पासून हे जे काही डिस्टन्स आहे ते Ly एवढ्या अंतरावरती आहे. मग आता तुम्हाला माहित आहे की ही मीटर ब्रिजची जी वायर आहे किती लेंथ असते, 1 मीटर. सो आय कॅन राईट लाईक दिस. हियर Lx plus Ly is equal to 100 सेंटीमीटर
आता जर समजा Ly 60 आहे, Ls किती झाला 40, जर Lx 50 आहे तर ऑब्वियसली Ly पण किती झाला 50, बरोबर आहे की ओके. आता हे आपल्याला समजलं आणि हे आपण कव्हर सुद्धा केलेलं आहे, ठीक आहे ना. महत्वाचा फॉर्म्युला, अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला की ज्याच्यावरती तुमचे मीटर ब्रिज न्यूमेरिकल्स सॉल्व्ह होणार आहेत. दिस बाय दिस इज इक्वल टू दिस बाय दिस. म्हणजेच काय, दिस बाय दिस म्हणजे काय, x अपॉन r इज इक्वल टू Lx अपॉन Ly, Lx अपॉन Ly, अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता आपल्याला न्यूमेरिकल्स कसे असू शकतात, काय काय व्हेरिएशन्स असतील यामध्ये ते आपण चेक करूया. व्हेरिएशन्स यामध्ये ते म्हणजे हे तुम्हाला जिथं x दिसतंय ह्या x मध्ये कॉम्बिनेशन असू शकतात. ते x च्या ऐवजी दोन रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये जॉईन केले इन लेफ्ट गॅप. आता हा लेफ्ट गॅप आहे की नाही, मग समजा जर आपण हे तर तुम्हाला समजलं. आता आपण काय करूया, एक थोडंसं अजून रिवाइज करूया आणि ते म्हणजे जर समजा रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये असतील, तसं पण सिरीज रेजिस्टन्सचा उपयोग काय होत असतो आपल्याला माहित आहे, काय की इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स वाढवण्यासाठी. आता समजा हे दोन रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये आहेत, याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय येणार आहे, यस दॅट इज RS विल बी इक्वल टू R1 प्लस R2. लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि महत्वाचं आहे. जर समजा दोन रेजिस्टन्सेस हे एकमेकांना पॅरलल असतील, ओके, समजा एकमेकांना पॅरलल आहे जसं आपल्याला सर्किट मध्ये दिसत आहे. जर रेजिस्टन्सेस हे असे एकमेकांना पॅरलल असतील, से इट इज R1 आणि से इट इज R2, तर या पॅरलल सर्किटचा जो इक्विव्हॅलेंट असणार आहे तो कसा आपण काढत असतो, 1/RT इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. ओके, आणि आपल्याला सर्वांना माहित आहे जर आपण कॅल्क्युलेशन्स केले तर RT ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. RT कोण आहे, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आहे R1 आणि R2 चा, बरोबर आहे की नाही. सो हियर 1/RT. नाउ डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन, R2 प्लस R1 अपॉन या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन करा, R1 R2. हियर RT इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. म्हणजे यापुढे जर समजा आपल्याला अशी काही कंडिशन आलीच तर आपण RT इज इक्वल टू R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2 हे पाहणार आहोत. बरे तुम्हाला समजलं असेल, इझी पण आहे आणि तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. ओके, तुम्ही हे सर्व नोट डाऊन करून घ्या. आता आपल्याला न्यूमेरिकल सुरू करायचे आहेत. ओके, आता न्यूमेरिकल्स मध्ये फर्स्ट आपण एक सिंपल न्यूमेरिकल पासून सुरू करूया की जो न्यूमेरिकल तुम्हाला HSC बोर्ड एक्झामिनेशन मध्ये मार्च 17 ला 2 मार्क्सला विचारला होता. तर हा जो न्यूमेरिकल आहे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये स्क्रीनवरती दिसेल आणि आपण तो न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट न्यूमेरिकल, नाव रीड द फर्स्ट न्यूमेरिकल. An unknown resistance is placed in the left gap and resistance of 50 ohm is placed in the right gap of a meter bridge. फर्स्ट सेंटेन्स वरून आपण कसं ड्रॉ करू शकतो, आपल्याला सर्वांना माहित आहे की लेफ्ट गॅप मध्ये आपण अननोन रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि अशीच कंडिशन त्यांनी आपल्या न्यूमेरिकल मध्ये दिलेली आहे. And unknown resistance is placed in the left gap and resistance 50 ohm is placed in right gap. आपल्याला सर्वांना माहित आहे की राईट गॅप मध्ये 50 ओहम दिलेला आहे. तुम्ही हा न्यूमेरिकल प्रॉपरली रीड करा, तुम्हाला तो स्क्रीनवरती दिसत असेल. आणि अननोन रेजिस्टन्स आहे से इट इज एक्स, राईट. मीटर ब्रिज आहे त्यामुळे ऑब्वियसली आपण इथं मीटर ब्रिजची वायर ड्रॉ करावी लागेल. मीटर ब्रिज आहे म्हणजे गॅलॉमीटर आपल्याला शो करावं लागेल. ओके, आपल्याला समजण्यासाठी आपण हे ड्रॉ करतोय ऍक्च्युअली, ठीक आहे. द नल पॉइंट इज ऑब्टेन ऍट 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट. आता हा लेफ्ट एंड आहे, दिस इज युअर राईट एंड, राईट. आणि त्यांनी काय सांगितलं की नल पॉइंट 40 सेंटीमीटरला ऑब्टेन झालेला आहे आणि 40 सेंटीमीटरला म्हणजे फ्रॉम दिस साइड
Lx will be equal to 40 सेंटीमीटर. आता जर Lx 40 सेंटीमीटर असेल तर तुम्ही मला सांगू शकता Ly किती. Ly will be equal to 60 सेंटीमीटर, राइट? ओके. यानंतर डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स x. मार्च 17 ला विचारलेला आहे क्वेश्चन. ओके, तर हा आहे आपल्याला गिवन डेटा. तरी पण आपण प्रॉपरली तो गिवन डेटा लिहून घेऊ. आणि गिवन डेटा बघा कसा आहे तो गिवन डेटा. गिवन डेटा मध्ये तुम्ही बघितलं तर R इज इक्वल टू 50 ओहम इज गिवन टू अस. त्याच प्रकारे Lx इज इक्वल टू 40 सेंटीमीटर is also given to us, and therefore Ly will be equal to 60 centimeter, that we will determine later, right? And how to find out this value x? We know that simple equation x upon r is equal to Lx upon Ly. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे या पर्टिक्युलर केस मध्ये x is equal to how much? Now सोल्युशन कसं होईल बघा. आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचं सोल्युशन चालणार आहे. सो सोल्युशन काय होणार आहे चेक करा. काय म्हणणार आपण. we know that the length of the total length of meter bridge wire, total length of meter bridge wire is 100 centimeter. Therefore Lx plus Ly will be equal to 100 centimeter. Therefore what is Lx is given to us 40 plus Ly will be equal to 100. Therefore Ly will be equal to how much? That is 100 minus 40 is 60 centimeter. Say this is equation number 1. समझना. As a meter bridge is application of balanced Bridgestone bridge. Okay, then we have x upon r is equal to Lx upon Ly. Okay. आता हे समजा पहिली कंडिशन, याला आपण एक नंबर असं म्हणूया. आता दोन नंबर काय म्हणतात आपल्याला. For meter bridge, comma, x upon r is equal to Lx upon Ly. और actually हे आपण खाली लिहायला पाहिजे. ओके, सो x upon r is equal to Lx upon Ly. सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. आता आपण त्याचं आता सोल्युशन पाहूया. सोल्युशन काय होणार आहे त्याचं. Therefore x upon r ची व्हॅल्यू किती 50 is equal to what is Lx? Lx is a 40 and what is Ly? That is 60. Now simply do the calculations. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असा डाऊट आला असेल की सर हे तर सेंटीमीटर मध्ये आहे, मग आपण कन्वर्ट का नाही केले SI युनिट मध्ये. ओके, ऑब्वियसली 40 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर विल बी कॅन्सल, राईट. म्हणजे हे दोन्ही सीरीज मध्ये आहे आणि रेशिओ टाइपचे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे काही गरज नाही आपल्याला कन्वर्ट करण्याची. जरी कन्वर्ट केलं तरी पण तुमचं उत्तर तेच येणार आहे. Here x is equal to 40 by 60 into 50. Okay, now cancel. या ठिकाणी 2 इथं 3. Therefore 50 into 2 is nothing but 100 and 100 upon 3. म्हणजेच x is equal to 100 by 3 म्हणजे किती येणार आहे. म्हणजेच x is equal to 100 by 3. Now do the calculations. 100 by 3 काय येणार आहे 33.33 ओहम. सो अननोन रेजिस्टन्स किंवा असं म्हणू शकतो आपण the value of unknown resistance is x is equal to 33.33 किंवा 33 ओहम.
समजलं सर्वांना? ओके, तर अशा प्रकारे फर्स्ट न्यूमेरिकल होता एकदम सिंपल न्यूमेरिकल, x अपॉन r इज इक्वल टू x अपॉन Ly. सिंपल. ओके, अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स आपल्याला पेपरला 2 मार्कासाठी विचारू शकतात. इनफॅक्ट हा क्वेश्चन तुम्हाला मार्च 17 ला विचारलेला आहे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 ट्राय करूया. ओके, okay, now read the question number 2. Two coils are connected in series in one gap of the Wheatstone's meter bridge. दोन कॉइल्स आहेत, त्या कॉइल्स सिरीज मध्ये कनेक्ट केले आहेत एका गॅप मध्ये. and null point is obtained at the center of a resistance of 100 ohm in another gap. म्हणजे फर्स्ट केस, आता आपण गिवन डेटा लिहू. गिवन डेटा मध्ये कसं म्हणतात आपल्याला, गिवन, त्यामध्ये आपण परत केस नंबर 1, केस 1 मध्ये कसं म्हणता येईल, केस 1 काय सांगितलं त्यांनी बघा, टू कॉइल्स आर कनेक्टेड इन अ सिरीज इन अ वन गॅप. दोन कॉइल्स आहेत, या कॉइल्स सिरीज मध्ये कनेक्टेड केलेल्या आहेत. ओके, आणि दुसऱ्या गॅप मध्ये त्यांनी रेजिस्टन्स घेतलेला आहे. इन अनदर गॅप रेजिस्टन्स इज ऑफ 100 ओहम, म्हणजे R इज इक्वल टू 100 ओहम इथे घेतलंय. आणि या कॉइलचे समजा दोन जर कॉइल्स आहेत त्यांचा रेजिस्टन्स आपण R1 आणि R2 म्हणूया. हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. या दोघांच्या मध्ये आपण गॅलोमीटर कनेक्ट केला आणि गॅलोमीटर कनेक्ट केल्यानंतर हे जे काही तुमचं बॅलन्सिंग कंडिशन आहे ती अचीव झाली. आणि त्यावेळेस मग बॅलन्सिंग लेंथ ऍट द सेंटरला आहे. आता सेंटरला आहे म्हणजे Lx इज इक्वल टू 50 सेंटीमीटर अँड हियर Ly इज इक्वल टू अगेन 50 सेंटीमीटर. आता सेंटरलाच बॅलन्सिंग कंडिशन आली किंवा सेंटरलाच तुमचा नल पॉइंट ऑप्टेन झाला म्हणजे हे इक्वेशन आपण तयार करू शकतो. ठीक आहे, ओके. आता 2 नंबरची केस कशी आहे बघा. 2 नंबरच्या केस मध्ये त्यांनी सांगितलंय when two coils are connected in a parallel in the same gap, the node resistance is to be changed by 84 ohm to obtain null point at the center again. आता या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये त्यांनी असं दिलंय की जर समजा या दोन कॉइल्स एकमेकांना पॅरलल असतील आणि त्या एका गॅप मध्ये आपण कनेक्ट केल्या. या दोन कॉइल एकमेकांना पॅरलल आहेत आणि त्या दोन कॉइलला आपण काय केलं, एका गॅप मध्ये ठेवलं. ही जी कंडिशन आहे तुमची, ओके, असं तुम्हाला जर या पर्टिक्युलर केस मध्ये बॅलन्सिंग पॉइंट हवा असेल सेंटरलाच, तर मात्र म्हणजेच Lx इज इक्वल टू 50 सेंटीमीटर आणि Ly इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. रेजिस्टन्स तुमचा चेंज केलेला आहे, सो इट इज R डॅश. या ठिकाणी आहे रेजिस्टन्स R1, या ठिकाणी आहे रेजिस्टन्स R2. केस नंबर 2 वरून आपण ही डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. आता मी काय सांगितलं बघा पुढं, की जर आपण या दोन कॉइल्स एकमेकांना पॅरलल किंवा लेफ्ट गॅप मध्ये, तर दुसरा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स 84 ओहम ने चेंज होते. 84 ओहम ने चेंज होते. कोणता रेजिस्टन्स, हा R डॅश वाला. आता R डॅश ला 84 ओहम ने चेंज होते म्हणजे काय, ओरिजिनली किती होता 100, 84 ओहम ने चेंज होते. याचा अर्थ R डॅश एक तर 184 असायला पाहिजे और R डॅश व्हॅल्यू 100 मायनस 84 म्हणजे किती, 16 ओहम असायला पाहिजे. बरोबर ना. जर आपल्याला ही कंडिशन अचीव करायची असेल तर R डॅश 84 ओहम ने चेंज होते. चेंजेस बाय 84 ने ओहम ने चेंज होते. याचा अर्थ काय झाला की 100 हा ऑलरेडी होता, एक तर तो 184 असायला पाहिजे किंवा 100 मधून किती गेले, 84 गेले म्हणजे 16 ओहम असायला पाहिजे.
आता 184 ओहम की 16 ओहम? ऑब्वियसली द आन्सर इज 16 ओहम. का बरं? कारण हे आहे पॅरलल कॉम्बिनेशन. आपल्याला माहिती सिरीज सर्किट मध्ये रेजिस्टन्स हा मॅक्सिमम ऑब्टेन केला जातो आणि मॅक्सिमम रेजिस्टन्स आपल्याला ऑब्टेन करायचा असेल R1 प्लस R2 त्याची पहिले आपण व्हॅल्यू काढून घेऊया. तसं पण आपण इथं समजतच आहे ही सिरीज मध्ये आहे RS/50 इज इक्वल टू R/50 म्हणजे R1 प्लस R2 इज इक्वल टू 100 येणार आहे. आणि म्हणजे R1 प्लस R2 जर तुमचा 100 आला तर R1 आणि R2 हे पॅरलल कॉम्बिनेशन असल्यामुळे 100 पेक्षा येणे शक्य नाही. ओके, 100 पेक्षा जास्त येणे शक्य नाही. मग इथं 184 दिसते, हे शक्य आहे का नाही? आता कसं न्यूमेरिकल सॉल्व्हरसाठी तुम्हाला परत हे व्यवस्थित समजून सांगतो. ओके, त्यानंतर पाहूया आपण या ठिकाणी. आता त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे टू फाइंड आउट, तुम्ही साइडला उत्तर द्या, टू फाइंड आउट R1 आणि R2. नाउ फ्रॉम केस 1 सोल्युशन आहे फ्रॉम केस 1 कॉमा काय हे दोन एकमेकांना सिरीज मध्ये आहेत असं म्हणू आता RS/R इज इक्वल टू LX/LY. आता या पर्टिक्युलर केस मध्ये RS म्हणजे काय? दोघांची बेरीज. आपण जस्ट यापूर्वी बघितलेलं आहे. सो व्हॉट इज RS हियर? हियर इट इज R1 प्लस R2 ओके अपॉन R इज इक्वल टू LX/LY. आता मला सांगा R1 प्लस R2, समजा आपल्याला R1 आणि R2 काढायचं म्हणजे काय? समजा आहे तसं राहणार आहे R1 प्लस R2 अपॉन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R? दॅट इज 100 राईट इज इक्वल टू LX किती आहे? आता सेंटरला नल पॉइंट आहे, सेंटरला म्हणजे किती झालं? 50-50 राईट, 50-50. सो 50 कॅन्सल. देअरफॉर हे इकडे घेऊन या R1 प्लस R2 will be equal to how much? 100. Say this is equation number 1. म्हणजे R1 प्लस R2 ची व्हॅल्यू किती आली? 100. हे दोघं सिरीज मध्ये आहेत, 100 आले. आता 2 नंबरच्या केस मध्ये त्यांनी काय सांगितलंय? टू ऑब्टेन नल पॉइंट ऍट द सेंटर द रेजिस्टन्स इज चेंज बाय 84. सेंटरला नल पॉइंट हवा असेल तर रेजिस्टन्स कितीने चेंज होते? 84 ने. 84 ने चेंज होते म्हणजे काय होणार? 100 ओहम ऑलरेडी होता, आता 84 ने चेंज होईल. याचं मिनिंग काय झालं? एक तर तो 184 झाला असेल किंवा 16 ओहम झाला असेल. 100 आणि 84 किंवा 100 मायनस 84. मग 184 शक्य आहे का? नाही, कारण दोघांची बेरीज किती आली? 100. आणि पॅरलल मध्ये आपण रेजिस्टन्स कमी करत असतो, सिरीज मध्ये रेजिस्टन्स वाढत असतो, म्हणजे ही त्याची झाली मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके, समजा ते जर आपल्याला साईडला लिहायचं म्हटलं तर कसं लिहिणार आपण? In second case, R dash will be equal to 100 plus minus 84. Okay. Therefore, R dash will be equal to 100 minus 84 is equal to 16 ohm. Therefore, R dash is equal to 100 minus 84 is equal to 16 ohm. आता therefore काय? कशामुळे आपण हे केलं? But R1 plus R2 is equal to 100 ohm. Therefore, okay, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता R1 आणि R2 100 ओहम आहे, त्यामुळे समजा तुमचा नवीन जो काय R dash भेटलेला आहे तो तुमचा झाला 16 ओहम. समजलं? से दिस इज इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला केस 2 कडे जायचंय आणि केस 2 कडे गेल्यानंतर कॅल्क्युलेशन्स बघा आपल्या कशी येतील हे तुम्ही व्यवस्थित प्रॉपर्ली लिहून पण घ्यायचं आहे. जसं मी लिहित आहे माझ्यासोबतच तुम्ही लिहून घेऊ शकता. फ्रॉम केस नंबर 2 बघा हे दोघं आहेत RP अपॉन R dash is equal to LX अपॉन LY. आणि म्हणजेच काय? RP अपॉन R dash किती? 16. R dash किती? 16 is equal to 50 अपॉन 50, 50 अपॉन 50. कॅन्सल म्हणजेच RP is equal to किती आलं?
16 ओहम. परंतु हे जे काही आरपी आहे तुमचं, हे आरपी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आहे पॅरलल कॉम्बिनेशनचा R1 आणि R2 चा. मग आता हे R1 आणि R2 चा जर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असेल तर आरपी ला आपण हे डिस्कशन सुरू करण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं आहे की आरपी इज इक्वल टू कसं असतं, R1 R2 अपॉन R1 प्लस R2 इज इक्वल टू 16. आरपी ची व्हॅल्यू मी इथं पुट केली. ठीक आहे. व्हॉट इज R1 प्लस R2? दॅट इज 100. Therefore R1 R2 upon 100 is equal to 16. आणि म्हणजेच R1 R2 is equal to 1600. बरोबर आहे की नाही? आता R1 आणि R2 दोघांचा गुणाकार किती आहे? 1600. बरोबर. मग आता आपल्याला कोणातरी एकाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. इक्वेशन 1 कडे जर बघितलं तर आपल्याला R1 is equal to 100 minus R2 होईल की नाही? R1 is equal to 100 minus R2. मग आपण एक काम करूया. R1 ची व्हॅल्यू आहे कसं होतं R1, R2 ची व्हॅल्यू काढायची. R2 is equal to 100 minus R1. मग R2 ची व्हॅल्यू मी लिहितो 100 minus R1 is equal to 1600. राईट. हे कसं आलंय तुम्हाला समजलं का? तुम्ही साईडला फ्रॉम 1 असंही म्हणू शकता. R2 is equal to 100 minus R1. किंवा तुम्ही असंही केलं तरी चालेल. R1 is equal to 100 minus R2 तरी चालेल. ओके. तर या पर्टिक्युलर केस मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे R1 आणि ब्रॅकेट मध्ये 100 minus R1. नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. या पर्टिक्युलर केस मध्ये काय होईल? 100 R1 बरोबर ना? 100 R1 minus R1 चा स्क्वेअर is equal to 1600. राईट. आणि आता म्हणजेच समजा हे मी इकडे लिहून घेतो, सगळे एका बाजूला घेऊया. मायनस R1 चा स्क्वेअर प्लस 100 R1 हे इकडे घेऊया. मायनस 1600 इज इक्वल टू 0. बरोबर आहे की नाही? दोन्ही साईडला मायनस 1 ने मल्टिप्लाय करा. R1 चा स्क्वेअर मायनस 100 R1 प्लस 1600 इज इक्वल टू 0. बरोबर. आता हे असं काय केलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन माहित आहे तुम्हाला. आता आपल्याला 1600 चे फॅक्टर काढायचे. कसे फॅक्टर होतील? 1600 इज इक्वल आपल्याला किती बेरीज 100 आली पाहिजे. राईट. समजा मी जर असं केलं 2 into 800 नाही म्हणा एक काम केलं 20 into 80 80 20 100 म्हणजे तर मायनस 3 म्हणजे मायनस 20 मायनस 80. बरोबर. हिअर वी कॅन राईट डाऊन R1 स्क्वेअर मायनस 80 R1 मायनस 20 R1 प्लस 1600 इज इक्वल टू 0. Simply you can take R1 minus 80 ब्रॅकेट मध्ये मायनस 20 ब्रॅकेट मध्ये R1 minus 80 बरोबर इज इक्वल टू 0. and therefore R1 minus 80 R1 minus 20 will be equal to 0. From this I can write, take minute. From this I can write R1 minus 80 is equal to 0 or R1 minus 20 is equal to 0. Therefore R1 is equal to 80 ohm or R1 is equal to 20 ohm. Okay. हे तुमच्या लक्षात आलं. R1 is equal to म्हणजे एक तर R1 ची व्हॅल्यू 80 ओहम असेल किंवा R1 ची व्हॅल्यू 20 ओहम असेल. Now if R1 is equal to 80 ohm then R2 will be equal to 20 ohm कारण दोघांची बेरीज किती आहे 100. R1 plus R2 is equal to 100. And if R1 is equal to 20 ohm then R2 is equal to किती 80 ओहम. बरोबर आहे की 80 ओहम कारण दोघांची बेरीज किती आहे 100.
तर अशा प्रकारे हा न्यूमेरिकल आपण प्रॉपरली सॉल्व्ह केला आहे. यानंतर आपण न्यूमेरिकल नंबर 3 पाहूया. ओके, now read the question number 3. Two resistances of values 20 and 30 are connected in left and right gap of the meter bridge. म्हणजे लेफ्ट गॅप मध्ये 20 ओम आहे, लेफ्ट गॅप मध्ये 20 ओम आहे. Here it is x is equal to 20 ohm and R is equal to 30 ohm. तुम्ही न्यूमेरिकल मध्ये व्यवस्थित पहा. Find the shift in null point when resistance of 20 ohm is shunted by another resistance of 20 ohm. ठीक आहे, तर आपण ही फर्स्ट केस मध्ये पाहूया. पहिले समजा असं मानूया की Lx आहे, ही आहे Ly. ठीक आहे, ओके. केस नंबर 1. नाउ इन केस नंबर 2 फाइंड द शिफ्ट. आपल्याला शिफ्ट काढायचं आहे. शिफ्ट, आता शिफ्ट म्हणजे किती लेंथने शिफ्ट झालं. समजा हे Lx is equal to 50 असेल आणि दुसरं Ly is equal to 40 आलं, तर 40 आणि 50 शिफ्ट कितीचा आहे, 10 चा आहे. राइट. फाइंड द शिफ्ट इन null point when resistance of 20 ohm is shunted by another 20. शंट करणं म्हणजे पॅरलल असते. ओके, शंट म्हणजे पॅरलल. त्यांचं काय मत आहे की फाइंड द शिफ्ट इन null point when resistance of 20 ohm is shunted by another resistance of 20 ohm. म्हणजे हा जो काय तुमचा 20 ohm रेजिस्टन्स आहे, या 20 ओम ला अजून एक शंट दिला 20 ओमचा. राइट. आणि हे ठेवलं लेफ्ट गॅप मध्ये. राइट गॅप मधल्या कंडिशन आपण चेंज केलेल्या नाही, त्या कंडिशन्स आहेत तशाच आहेत. R इज इक्वल टू आपण म्हणूया 30 ओम. ओके, या पर्टिक्युलर केस मध्ये R1 इज इक्वल टू 20 ओम म्हणून आणि R2 इज इक्वल टू अगेन 20 ओम म्हणून. कारण आता त्यांनी काय सांगितले, 20 ओमला शंट रेजिस्टन्स 20 चा आहे. शंट म्हणजे पॅरलल. ठीक आहे, मग आता बॅलन्सिंग आपल्याला लेंथ वगैरे बघावी लागेल. तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की शिफ्ट कितीचा आहे. याला आपण Lx डॅश म्हणू आणि याला आपण Ly डॅश म्हणू. ठीक आहे, तसं Lx आणि Ly डॅश याची बेरीज काय आहे, 100 सेंटीमीटर. म्हणजे Lx डॅश प्लस Ly डॅश इज 100. पहिल्या कंडिशन मध्ये आपण असं मानूया की Lx इज अ बॅलन्सिंग लेंथ obtained in the first case. So from first case काय होणार, x upon r is equal to Lx upon Ly. बरोबर ना. मीटर ब्रिजची कंडिशन बॅलन्सिंग कंडिशन. राइट. सो x is 20, r is 30 is equal to Lx upon Ly. So cancel Lp घेऊन जा 2Ly is equal to 3Lx आणि म्हणजेच 3Lx minus 2Ly is equal to 0. 3Lx minus 2Ly is equal to 0. So 3Lx minus 2Ly will be equal to 0. म्हणजे कसं येईल, say this is equation number 1. But Lx plus Ly is equal to नेहमी किती असतं, 100 सेंटीमीटर. Lx dash plus Ly dash is also equal to 100 सेंटीमीटर. ओके. नाव आता हे जर तुम्हाला समजत असेल तर आपण या ठिकाणी पर्टिक्युलरली Ly is equal to काढूया. Ly is equal to 100 minus Lx. Put 2 in 1. इक्वेशन 2 आपण 1 मध्ये पुट केलं. 1 मध्ये पुट केलं तर काय उत्तर येईल बघा, 3Lx minus 2. Ly ची व्हॅल्यू काय आहे, 100 minus Lx.
which is equal to 0. 3LX minus 200 plus 2LX is equal to 0. 3LX plus 2LX is nothing but 5LX minus 200 is equal to 0. आणि म्हणजेच 5LX will be equal to 200. LX is equal to how much? 40 centimeter. LX is equal to 40 centimeter. समजलं सर्वांना? LX is 40. म्हणजे पहिल्या केस मध्ये LX is equal to 40 सेंटीमीटर आले. आता जर हे 40 सेंटीमीटर असेल, हे 40 सेंटीमीटर आहे, तर ऑब्वियसली हे किती असणार आहे चेक करा. ऑब्वियसली इट इज इक्वल टू 60 सेंटीमीटर. सो LX in the first case is 40 सेंटीमीटर, राईट? ओके, आता हे तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली नोट डाऊन करून घ्या, कारण आपल्याला केस नंबर 2 सॉल्व्ह करायचं परत. ओके, सो LX is equal to 40 सेंटीमीटर इन द फर्स्ट केस. पहिल्या केस मध्ये LX किती आला? 40 सेंटीमीटर. आता सेकंड केस मध्ये बघूया आपण LX ची व्हॅल्यू काय येते आणि त्यानंतर आपल्याला दोघांमध्ये चेंज करायचं. ओके, सेकंड केस मध्ये बघा. फ्रॉम सेकंड केस R1 आणि R2 एकमेकांना शंटेड आहेत, म्हणजे पॅरलल आहेत. हा 20 ऑलरेडीचा दिलेला आहे, त्याला पॅरलल त्यांनी 20 सांगितलंय आणि मग बॅलन्सिंग कंडिशन ऑप्टेन केली. तिथे जर पाहिलं आपण लेफ्ट गॅप मध्ये RP आहे, त्याबरोबरचा इक्विव्हॅलंट RP अपॉन R इज इक्वल टू LX डॅश अपॉन LY डॅश. बरोबर? आता RP अपॉन R ची व्हॅल्यू चेंज नाही केलेली, 30 ऍज इट इज आहे, इज इक्वल टू LX डॅश इज we don't know and here it is LY dash, right? आता आपल्याला RP ची व्हॅल्यू सुद्धा काढावी लागेल. RP ची व्हॅल्यू कशी काढू शकतो आपण? RP इज इक्वल टू, बघा दोन्ही एकमेकांना कशा आहेत पॅरलल. RP इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. ओके, समजलं? RP च्या ऐवजी आपण R1 R2 अपॉन R1 प्लस R2 लिहिले. ओके, हा आता बघा R1 किती आहे? 20. R2 सुद्धा 20 आहे, अपॉन 20 प्लस 20, 20 प्लस 20, आणि हे सगळंच डिवाइडेड बाय 30 आहे, इज इक्वल टू LX डॅश अपॉन LY डॅश. आता 20 into 20 that is 400 अपॉन 20 plus 20 that is 40 upon 30 आहे. ओके, इज इक्वल टू LX डॅश अपॉन LY डॅश, राईट? मग आता हे कॅन्सल इथं आले 10, परत 10/30 इज इक्वल टू LX डॅश अपॉन LY डॅश. कॅन्सल त्याला घेऊन जा. LY डॅश इज इक्वल टू 3LX डॅश. समजलं? बट LY डॅश इज इक्वल टू 3LX डॅश, बट LX डॅश प्लस LY डॅश इज इक्वल टू किती येणार आहे? 100, कारण मीटर बीची लेंथ जी आहे ती फिक्स असणार आहे, राईट? सो LX डॅश प्लस LY डॅश इज इक्वल टू 100, म्हणजेच LX डॅश प्लस व्हॉट इज LY डॅश? दॅट इज 3LX डॅश which is equal to 100. Therefore 4LX dash is equal to 100. It means what? LX dash will be equal to 25 सेंटीमीटर. समजलं? म्हणजे LX dash या पर्टिक्युलर केस मध्ये 25 सेंटीमीटर आहे. 25 सेंटीमीटर. आता शिफ्ट कितीचा आहे? पहिले LX होतं 40, आता आहे 25. म्हणजे शिफ्ट कितीचा आहे? 40 मायनस 25 किती? 15 चा. परंतु आपण हे लॉजिकली करण्याचा प्रयत्न करूया. LX डॅश इज 25. हे तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली लिहून घेतलं असेल. ओके, आणि नसेल घेतलं तर लिहून घ्या बरं. ठीक आहे? ओके, आता बघा फर्स्ट केस मध्ये हे आहे 40. ओके, सेकंड केस मध्ये हे आहे 25. किती आहे? 25. कुठून? लेफ्ट एंड कडून.
पहिल्या केसमध्ये म्हणजे 1 नंबरला या ठिकाणी होतं, आता 2 नंबरला या ठिकाणी आहे. म्हणजे हा जो तुमचा नल पॉइंट आहे, हा नल पॉइंट शिफ्ट झालाय. कुठं? पहिल्यांदा या पॉइंटला होता, आता या पॉइंटला आलाय. म्हणजे प्रथम ए पॉइंटला होता, आता बी पॉइंटला गेलाय. म्हणजे शिफ्ट झालाय. कुठं? या बाजूला, म्हणजे लेफ्ट डायरेक्शनला. कितीने शिफ्ट झालाय? 40 होता अगोदर, आता 25 सेंटीमीटर आहे. म्हणजे शिफ्ट कितीने झालेला आहे तुमचा? 15 ने. ओके. सो शिफ्ट इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर ठीक आहे, परंतु कोणत्या डायरेक्शनला शिफ्ट झालाय? इट इज शिफ्टेड टुवर्ड्स दी लेफ्ट एंड. कारण अगोदर ए ला होता, आता बी ला झाला. शिफ्ट आता 1 कडून 2 कडे झालाय. याचा म्हणजे काय झालं? शिफ्टिंग टुवर्ड्स दी लेफ्ट. शिफ्ट इज 15 सेंटीमीटर टुवर्ड्स लेफ्ट. समजलं? तर अशा प्रकारे सिंपल न्यूमेरिकल्स आहेत. अशा टाइपचे मी तुम्हाला काही असाइनमेंट क्वेश्चन्स पण देतो. हे असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करा आणि बघा तुमचे उत्तर बरोबर येत आहे की नाही. ठीक आहे. ओके.